नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं मी गणेश पवार मनपूर्वक स्वागत करतो. आज आपला कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 चा पेपर पार पडला. मी सुद्धा स्वतः पेपरला होतो. पेपरमध्ये त्यावेळेस मी ज्यावेळेस पेपर आल्यापासून बऱ्याच मुलांशी बोललोय. त्या बऱ्याच मुलांना प्रायमरली मॅथ खूप हार्ड वाटलं. बाकी सब्जेक्टच्या बाबतीत पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. तर त्या जास्त खोलात न जाता मी स्पेसिफिक आपल्या करंट विषयी बोलतो. तर बघा, करंटचं जर पाहिलं तर 2026 2026 मधल्या ज्या करंटच्या घडामोडी आहेत, त्याच्यावर आयोगाने खूप कमी प्रमाणात फोकस केले. जी राज्यसेवा झाली होती, त्या राज्यसेवेला आयोगाने 2026 वर बरंच फोकस केलं होतं. परंतु आत्ताच्या पूर्व परीक्षेला जी कंबाईनची आज झाली, तिला आयोगाने 26च्या करंट अफेअर्सवर खूप कमी प्रमाणात काय केलंय? फोकस केलेला आहे. सर्वाधिक जास्त जर फोकस बघितला कुठं? लक्षात ठेवा, सर्वाधिक जास्त फोकस हा 2025 वरती आहे. 2025 चं करंट मॅक्सिमम प्रश्न जे आहेत ते सगळे 2025 चे आहेत. त्याच्यापेक्षाही पलीकडे आयोग 2024 च्या प्रश्नांवरही शिफ्ट झालेला आहे. त्यावेळेस मी करंट अफेअरची सीरीज घेत होतो. त्यावेळेस बरेच जण मला म्हणायचे, "फक्त जून पासून आत्ताच्या एप्रिल पर्यंतची घे." तर तुम्ही खूप मोठी घेतली. 16 महिने म्हणजे भरपूर झाले. पण आज बऱ्याच जणांना कळली असेल ही गोष्ट, की आयोग कुठपर्यंत शिफ्ट होऊ शकतं. तर तुम्ही जर पाहिलं, ज्यांनी आता मागची कंबाईन झाली 2025 ची, तिला ज्यांनी करंटचा अभ्यास चांगला केला होता, त्यांना आजच्या पेपरला 100% चांगले मार्क आल्याशिवाय राहणार नाहीत. करंटमध्ये जर पाहिलं, तर एक 3-4 प्रश्न थोडे हार्ड होते. ते 100% ते सोडता 2-3 तर तुम्हाला डायरेक्ट बोनस मार्क होते. ज्यांनी कॉमन सेन्स वापरला, त्याला त्या 2-3 प्रश्नांचं उत्तर डायरेक्ट लिहिता आलं, ज्याचा काहीही अभ्यासाशी संबंध नव्हता. ठीक आहे. तर बघा, जास्त वेळ न घालवता आजच्या पेपरचं आपण फक्त उत्तरे बघणार आहेत आणि ते का काय असं थोडंसं फार नॉर्मल विश्लेषण बघणार आहे. आजचा पेपर मी जास्त विश्लेषण करणार करणार नाही. थोडंसं मी आजारी असल्यामुळे जर आवाज खराब येत असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर बघा, तुम्हाला उत्तरं सांगणं हे माझं कर्तव्य होतं. आपण तुम्ही आपल्या करंट अफेअर सीरीजला सर्वांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला. त्यातून कसे प्रश्न रिपेअर झाले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी सांगत होतो, असा प्रश्न येईल, सेम तसे काही प्रश्न आलेले पण आहेत. मी नाही म्हणत की सगळेच आले. जे आलेत त्याचं श्रेय घेणार, जे नाही आले त्याचं कधी श्रेय घेणार नाही. ठीक आहे. तर चला, आपल्याकडे आहे बी सेट आणि बी सेट मधून चालू घडामोडी मला वाटते साधारण 36 नंबर पासून सुरू होते. तर बघा, आपण पहिला प्रश्न बघूया चालू घडामोडीचा. काय त्याचं उत्तर आहे? तर बघा, आजच्या पेपरला थोडं कॉमन सेन्सनी जर करंट टॅकल केलं असतं, तर चांगले मार्क येण्याची शक्यता होती. त्यांनी गडबड केली, घाई केली. त्यांनी 100% करंटला उत्तर काय केली असणार आहेत? चुकून टाकली असणार आहेत. ते काहींनी मॅथला वेळ बराच ठेवला म्हणून बाकीच्या सब्जेक्टला घाई केली आणि पुढे गेल्यावर बघताय तर मॅथच खूप हार्ड आलं. असंही बऱ्याच जणांचं झालंय. त्याच्यामुळं आजच्या पेपरवर आता जास्त चर्चा न करता फक्त उत्तरं बघू आपण संभाव्य काय ते. आयोग उद्या की टाकतंय का परवा टाकतंय का गुरुवारी टाकतंय आपल्याला माहित नाही. उद्या टाकली तर बरंच आहे. गुरुवारी टाकतंय ते पण माहिती नाही आपल्याला. तर बघा, मी ज्यावेळेस आपलं लेक्चर घेत होतो त्यावेळेस सांगितलं होतं, की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न काय विचारलाय बघा. महाराष्ट्र भूषण काय विचारलंय? महाराष्ट्र भूषण विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. म्हणजे सर्वात जुना जो आहे तो पहिल्यांदा घ्यायचा आणि सर्वात नवीन जो आहे तो शेवटी घ्यायचा. ज्याला कळणार नाही त्याने आयोगाने पुढे काय केलं होतं? कंसात मेन्शन सुद्धा केलं होतं. जर एवढं वाचायचं म्हणलं, ज्याला हे कळत नाही ते वाचायचं म्हणलं, तर त्याचा पेपर होत नाही मग 100 प्रश्न सोडून. ते कुठेच तरी 70, 80, 85 तच अटकतं. तर बघा, मी ज्यावेळेस सांगत होतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की आशा भोसलेंचं निधन झालंय. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. राम सुतारांचं निधन झालं त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जोड्या लावाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे त्याचं साल दिलं जाऊ शकतं आणि नाव दिलं जाऊ शकतं. परंतु आयोगाने काय विचारलं? क्रोनॉलॉजी विचारलं आणि मी तुम्हाला लेक्चरमध्ये हे चारही पुरस्कार सांगितले होते. मी आशा भोसलेपासून राम सुतारामपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं. बघा, राम सुतारांना महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो 2024 ला कोणाला मिळाला? राम सुतार यांना मिळालेला आहे. 2024 ला राम सुतार. नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला 2022 ला. त्यानंतर अशोक सराफ. अशोक सराफावरती या पेपरमध्ये 2 प्रश्न आहेत. बघा, अशोक सराफांना मिळाला 2023 ला आणि आशा भोसलेंचं जे निधन झाले ते चर्चेत होत्या, त्यांना मिळाला 2021 ला. तर बघितलं क्रम लावा. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे ड, ब, क आणि अ. ड, ब, क, अ आपल्याला दिसतोय ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन नंबर 4 पाहिजे. ठीक आहे? चला पुढचा बघूया आपण. तर बघा पुढं खानमिगो. खानमिगो मागच्या वर्षी चर्चेत होतं. हे एक ॲप आहे. बघा,
खान अकॅडमीने हे ऍप लॉन्च केले आणि त्याला एलॉन मस्कने काय केली होती, मदत केली होती. त्यामुळे हे खानमिगोवरती ह्याच्या अगोदर एका एक्झामला प्रश्न आलेला आहे आणि खूप चर्चेतलं होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. खानमिगो हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित एआय आधारित ऍप आहे? तर लक्षात ठेवा, हे खान अकॅडमीने शिक्षणासाठी केले, ना नफा तोटा त्या गोष्टीवर केले. त्यांना काही नफा नकोय, फक्त विद्यार्थी शिकले पाहिजेत, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, हे ऍप आहे शिक्षणासाठी. म्हणजे याचं उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. नंतर पुढे जाऊया आपण 38 नंबरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी आता हा खरं सांगू का, हा तुम्हाला डायरेक्ट गिफ्ट होता, गिफ्ट. त्याला कॉमन सेन्स होता, त्याला करंटचा हा प्रश्न गिफ्ट होता आणि ज्यांनी चुकवलाय त्याने खूप मोठा नालायकपणा केलाय म्हणून स्वतःच्या डोक्यात मारून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, खालीलपैकी कोणती बाग ही उभ्या शेतीत, आपलं व्हर्टिकल फार्मिंग माहिती आहे, सध्या व्हर्टिकल फार्मिंगचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे. हायड्रोपोनिक्स वगैरे बनवायच्या सगळ्या गोष्टी व्हर्टिकल फार्मिंग मधूनच केल्या जातात. हा प्रश्न करंटला कसा आला, हे तुम्ही आता, हा संशोधनाचा भाग पण आला. बघा, पाण्याचा कमी वापर. आता इथं बऱ्याच जणांनाही हा शब्द वाचलाच नाही आणि लगेच पहिले उत्तर करून टाकलं, पाण्याचा कमी वापर. तर बघा, पाण्याचा कमी वापर हा 100% फायदा आहे. बारमाही पिकांचे उत्पादन, म्हणजे वर्षातून 2दा उत्पादन होतं, हा पण फायदा आहे. त्यानंतर वाहतुकीचा कमी झालेला खर्च. तुम्ही जर एक गोष्ट काढली असेल कॉमन, फक्त फायदा झालेले हे सगळे फायदा होते आणि हा एकटाच काय माहितीये का, तोटा आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे 38चं आपलं उत्तर येईल 3 नंबर. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे जातोय मी 39व्या प्रश्नाकडे. बेटी बचाओ बेटी पढाओ. मी सांगितलं होतं, ओरडून बोंबलून सांगितलं होतं, की बेटी बचाओ बेटी पढाओवर प्रश्न येऊ शकतो. कारण 22 जानेवारी 2015 ची ती योजना आहे आणि तिला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेत? 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेत त्या योजनेला. त्याच्यामुळे ह्या योजनेवर प्रश्न विचारण्याची शक्यता होतीच म्हणतोय. बघा, काय विचारलंय? महिलांना रोजगार देणे, लिंग समानता व मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पेन्शन. त्याला तरी काहीच कळत नव्हतं ह्या योजनेचं, तरी त्यांनी उत्तर क्लिक करायला पाहिजे होतं. त्याचं उत्तर येते लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण. त्यावेळेस आपल्या पंतप्रधानांनी ही योजना 22 जानेवारी 2015 ला घोषित केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की त्यांना काय करायचंय, बाललिंग गुणोत्तर आणि लिंग गुणोत्तर काय करायचंय, कमी करायचंय आणि मुलींच्या शिक्षणाला काय द्यायचंय, प्रोत्साहन द्यायचंय. म्हणून हे उत्तर असणार आहे दुसरा पर्याय. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट मिशन शक्ती योजना. आता इथे बरेच जण गोंधळले. बघा, मिशन शक्ती, आता इथे इंग्लिशमध्ये नुसतं मिशन शक्ती दिले, तिथे स्कीम बिम वगैरे काही दिलं नाही. तर मिशन शक्ती जर पाहिलं तर 2019 ला मिशन शक्ती एक होतं, स्पेसशी रिलेटेड होतं. कशाशी रिलेटेड होतं? स्पेसशी रिलेटेड होतं. अँटी मिसाईल डिफेन्स एक सिस्टीम होती, त्या बाबतीत होतं. परंतु आयोगाने इथं दिले, मराठीत दिलं योजना. हा कीवर्ड ज्याला जपता आला त्यांनी काय केलं, ह्याचं उत्तर बरोबर केलेलं आहे. लक्षात ठेवा, सध्याला ही मिशन शक्ती योजना विचारली, योजना उत्तर विचारल्यामुळे आयोग उत्तर त्याचं 100% काय देणार, महिला सक्षमीकरण उत्तर देणार आहे. 40चं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. आणि सध्या 25च करंट अफेअर विचारतायत. ही 19 आहे आंतरराज्य बाबतीतलं, तिथपर्यंत आयोग जाणार नाही. आयोगाची काय होती, महिला सक्षमीकरण. ज्यांना काहीच कळलं नाही त्यांनी लांब बघून हाणलं, त्यांचं पण इथं काय आलं, बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा, पुढे जाऊया आपण. डॅश डॅश एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बोजेस यांच्या ब्ल्यू ओरिजिन, काय नाव आहे, ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक. नुसता भारत अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणलं की आपल्याला माहिती आहे राकेश शर्मा. स्पेस स्टेशनवरचं आपल्याला माहित होतं शुभांशु शुक्ला, हे जे आहेत ते स्पेस स्टेशनवरती जाणारे पहिले भारतीय. आणि बऱ्याच जणांचा इथं काय झाला, गोंधळ झाला, जो की जो व्हायला नको पाहिजे होता. तर बघा, पर्यटक म्हणून विचारले, लक्षात ठेवा, पर्यटक म्हणून कोण गेले होते, तर लक्षात ठेवा, पर्यटक म्हणून गेले होते गोपीचंद थोटाकुरा. 41 उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. गोपीचंद थोटाकुरा हे आपलं उत्तर पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा पुढचं, हे अजित कृष्ण आणि शुभांशु शुक्ला हे जास्त चर्चेतल्या व्यक्तीमध्ये होतं. शुभांशु शुक्ला पण आता खूप ऑक्सियम फॉर्मेशनसाठी चर्चेत होते, म्हणून बऱ्याच जणांना ते नाव वाटलं, लय जणांनी शुभांशु शुक्ला मारला, कारण त्यांना आता अशोक चक्र पण पुरस्कार मिळालेला आहे. पण उत्तर काय याचं, गोपीचंद थोटाकुरा. लक्षात राहू द्या. ठीक आहे. नंतर बघा, भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहे विचारलं होतं. जी 2024 ला आपली लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की महिला उमेदवार विचारले आणि खूप प्रश्न हा क्रिटिकल केला होता. उत्तराचा जोड लावणं थोडं अवघड होतं. त्यांनी लॉजिक हाणलं इथं वेगळं. त्यांचं लॉजिक 100% बसलं असणार आहे, मी सांगतो. बऱ्याच जणांनी लॉजिक लावून उत्तर काढले, त्यांचं लॉजिक बसलं असणार. जवळपास 8,360 उमेदवार काय होते, या निवडणुकीला उभा होते. किती? 8,360 उमेदवार टोटल या निवडणुकीसाठी उभा होतले. त्यातले साधारण किती, 9.6% महिला होत्या. किती? 9.6% महिला होत्या.
त्या महिलांचा आकडा होता लक्षात ठेवा 800. किती होता? 800. त्यांनी काय केलं, ह्या कुठल्या तरी रँडम 556, 668, आता इथं एक तर म्हणला गोदावरीचीच लांबी दिली, मध्ये 726, हे असे वेगवेगळे ऑप्शन वाटले. म्हणून त्यांनी काय केलं, 800 उत्तर मारलं. त्यांचं ते उत्तर 100% बरोबर आहे. ठीक आहे. नंतर पुढचा बघा, 43वा प्रश्न. लेगो ही खेळणी बनवणारी जी जगातील नंबर 1 ची कंपनी कोणती? लेगो. नाव लक्षात ठेवा, लेगो. तिचे कार्यक्षेत्र जे आहे ते जगभरात विस्तारलेले आहे आणि ती मूळची कोणत्या देशातील आहे हे विचारलं होतं. लक्षात ठेवा, तुम्हाला बरेच सोर्स भेटतील, पण ही मूळची 1932 ला ती डेन्मार्क मधून सुरू केली गेली होती. एका सुताराने ही कंपनी डेन्मार्क मधून 1932 ला सुरू केली होती. मग आपलं ऑप्शन नंबर 3 उत्तर पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढं. खालीलपैकी योग्य कथन कथने ओळखा. योग्य कथन आणि कथने ओळखा विचारले. मी सांगितलं होतं की पद्मविभूषण आणि पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मश्री जे महाराष्ट्राच्या रिलेटेड लोक आहेत ते 100% करा म्हणजे कराच. का? ते महाराष्ट्र रिलेटेड आयोगाचा आतापर्यंतचा प्रश्न विचारण्याचा कल खूप मोठा आहे. आणि ह्या जे विचारलेत ते सगळे महाराष्ट्राचे आहेत. आणि विशेष म्हणजे आयोगाने 2025 चे विचारले. बरेच जण कन्फ्युज झाले. अरे हे 25 आहे का 26 आहे, 25 आहे का 26 आहे, 25 आहे का 26 आहे. ह्याच्यामुळे लय जणांचा प्रश्न चुकला हा. कारण आयोगाने राज्यसेवेला काय केलं होतं, इथं 25-24 असं फसवलं होतं. आणि इथं पण बऱ्याच जणांना ते कन्फ्युजन झालं. काहींनी ए बरोबर केला, बी चूक केला, काहींनी बी बरोबर केला, काहींनी दोन्ही चूक केले, काहींनी दोन्ही बरोबर केले. तर बघा ह्याचं उत्तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर भेटलाय म्हणून चर्चेत होते. सार्वजनिक व्यवस्थापनामध्ये भेटलाय. आणि मरणोत्तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मरणोत्तर असल्यामुळे मी सांगितलं होतं, विशेष करून मरणोत्तर महिला परदेशी यांच्यावर भर द्या मी सांगितलं होतं. पंकज उदास ह्यांना पण कलेसाठीच भेटलाय. ह्यांना पण कसा भेटलाय? मरणोत्तरच भेटलाय, लक्षात घ्या. त्याला 2025 चा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, हिथं बरेच जण गडबडले. कारण अशोक सराफांना बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं. 2026 का 25, 26 का 25, लक्षात ठेवा. अच्युत पालव हे पण कशाशी रिलेटेड आहेत? कला या गोष्टीशी रिलेटेड आहेत. त्याचबरोबर अशोक सराफ पण कशाशी रिलेटेड आहेत? कला या गोष्टीशी रिलेटेड आहेत. आणि त्यांना पद्मश्री मिळाला कधीचा? 2025 चा. हे पण स्टेटमेंट 100% बरोबर आहे. आपल्याला 44 चं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही पण काय बरोबर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 45 नंबरचा प्रश्न बघा. दुष्काळ सहन करणारी दुष्काळ सहन करणारी एक दुष्काळात टिकणारी म्हणजे पाऊस जरी कमी झाला तरी ती दुष्काळात टिकली पाहिजे अशी तांदळाची जात विकसित केली होती. म्हणून जात सादर करणाऱ्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नाईक ज्या होत्या त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 ने 2024 मध्ये सन्मान केला होता. प्रश्न किती जुना आहे कळलं? लक्षात ठेवा. तर त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी कमी पाण्यावर येणारा तांदूळ शोधून काढला होता आणि त्या तांदूळाच्या जातीचं नाव विचारलं इथं. तर लक्षात ठेवा त्या तांदूळाची जात कोणती? तर लक्षात ठेवा सहभागी धान तांदूळ. लक्षात ठेवा काय नाव आहे त्याचं? सहभागी धान तांदूळ त्याचं नाव आहे. 45 उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. नंतर बघा पुढे 47व्या ब्रिक्स परिषदेत ब्रिक्स शिखर परिषदेत 47वी कुठं चालू आहे? लक्षात ठेवा. तर आता 18व्याचे आपण अध्यक्ष आहेत. 17वी कुठं झाली? लक्षात ठेवा. रिओ दी जानेरिओ. जानेरो. तर कुठे आहे लक्षात ठेवा. हे आहे ब्राझीलमध्ये. कुठे आहे हे? ब्राझीलमध्ये. ब्राझीलला काय होता? 17व्या परिषदेचा अध्यक्ष होता. 18व्याचा इंडिया हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण त्यांनी काय केला? प्रश्न थोडा किचकट केलाय. कसा किचकट केलाय? की त्यांनी कशाला फोकस केलं ते विचारलंय. आता आपल्याला तर दणका झाली सवय ऑल ऑफ अबो मारायचा. परंतु आयोगाने तो ऑल ऑफ अबो पर्याय कुठे दिला नाही. तर बघा हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. ह्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींवर काय केलंय ह्या 17व्या ब्रिक्स परिषदेमध्ये थोड्या प्रमाणात का होईना काय केलेलं आहे त्याच्यावरती भर दिलेला आहे किंवा त्याला फोकस केलेलं आहे. परंतु तसा आयोगाने वरीलपैकी सर्व ऑप्शन दिला नाही. मग जर बघितलं तर इथं जागतिक प्रशासन आहे जे रिफॉर्मिंग ग्लोबल गव्हर्नन्स मग ते साऊथ ग्लोबलला थोडं जास्त प्रेफर केल्यामुळं तर आयोगाने दिलं उत्तर तर अचुकीचं देऊ शकतो आयोग. बकड बरोबर देऊ शकतो किंवा एआयचं जे आहे ना ते समावेशक चौकट प्रस्थापित करणं ह्याला जरा लय कमी भर होता. मग अ ब क पण देऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या मते आयोग ह्याचं उत्तर काय देते बघू. शक्यतो आयोग हॅशटॅग देणं थोडं टाळेल. पहिल्या आन्सर किंवा देणारच नाही. दुसऱ्याने किनी काय देते बघू आपण. तर आपण हा प्रश्न कुठे ठेवू आपण संदिग्ध मध्ये हा प्रश्न ठेवूया. ठीक आहे. उत्तर दिलं तर आयोग काय करेल जर साऊथ ग्लोबल करायचं असतं तर ब कडं देईल किंवा अजून वेगळं काय देते कारण हा प्रश्न थोडासा जास्त क्रिटिकल केला होता. तुमचा चुकला तोडला तरी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कारण हा आउट ऑफ बॉक्स खूप प्रश्न आहे लक्षात राहू द्या. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट खालीलपैकी योग्य कथने ओळखा. आता मी त्याचं तुम्हाला काय पण उत्तर सांगू शकत होतो 46 नंबरचं पण उगा फेकाफेकी करणं काय बरोबर नाही. तुम्ही आशेवर राहायचे असं काहीच नाही. तर तो
बघू आपण नंतर काय उत्तर येते ते. मला तर स्पेसिफिकली मी खूप वेळ शोधला वगैरे. माझं पण उत्तर मला अपेक्षित आहे त्यातून बरोबर यावं, पण तसं काय कुठं सापडेना. म्हणून त्याला मी संदिग्ध कॅटेगरीत ठेवलाय. त्याला नंतर बघू आपण काय होते ते. ओके. नंतर खालीलपैकी योग्य कथनी ओळखा. 2024 मध्ये UNV युनायटेड नेशन व्हॉलंटियर्स ने जगभरात 14,500 हून अधिक बरोबर आहे. जवळपास 14,631 काय केले होते? स्वयंसेवक तैनात केले होते. पहिला काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा 2026 हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राची एक संस्था होती तिने काय केलं? संयुक्त राष्ट्रांनी केलं काय? एकच झालं. त्याच्यामुळे हे उत्तर हे पण बरोबर आहे. 2026 काय आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. हे पण स्टेटमेंट आपण बरोबरच घेणार आहोत. कारण काही ठिकाणी काय येते की युनायटेड नेशन ची एक संस्था तिने केलं. युनायटेड नेशनने काय केलं? संस्थेने काय केलं? हे पण काय पाहिजे? बरोबर पाहिजे. नंतर बघा स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहेत. ह्याला जे जो करीन तो याला. दुसऱ्याला समजा कन्फ्युजन होणं, पहिल्याला कन्फ्युजन होतं ठीक होतं. पण तिसरं 100% तुम्ही बरोबर करायला पाहिजे होतं. म्हणून आपलं 47 येणार ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्व बरोबर काय उत्तर असणार याचं? वरीलपैकी सर्व 47चं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 48 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान आयर्लंडचे काय सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार कोणी स्वीकारला? तर लक्षात ठेवा का तर हे जे आहेत लिओ ओराटकर हे आहेत भारतीय वंशाचे. त्यामुळे त्यावेळेस ते चर्चेत होते. त्यांचा काहीतरी पक्षांतरात काहीतरी गोंधळ झाला त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या नंतर एप्रिल 2024 बघा प्रश्न कधीचा आहे? 2024 आहे. आपण स्वप्नात तरी विचार केला होता का की 2024 चा प्रश्न येईल म्हणून? नव्हता केला. तर बघा 2024 चा प्रश्न आयोग विचारते म्हणजे आयोग कुठपर्यंत जायला लागले? मग साहजिकच आहे ना लेकरांना पेपर अवघडच जाईल. पोरांनी जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एप्रिल 2026 काही मे 2026 पर्यंत केलं. पेपरमध्ये प्रश्न जर मागच्या वर्षीचा असेल 2024 चा ते पण एप्रिल मधला तर थोडं हार्डच आहे. ठीक आहे जाऊ द्या. आयोगाचा असा ट्रेंड आहे पण पंतप्रधान आणि प्रेसिडेंट कुठल्या देशाचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत असा विचारण्याचा. लक्षात ठेवा लिओ ओराटकर यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांच्या जागी 37 वर्षीय सायमन हॅरिस यांनी काय घेतली? शपथ घेतली. किती वर्ष आहेत ते? 37 वर्षीय आहेत. लक्षात ठेवा 48 आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट बघा 49 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश मी ज्यावेळेस आपली बॅच घेत होतो त्यावेळेस मी सांगितलं इथं प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार किंवा येण्याची खूप शक्यता आहे. मी असं त्यात बोललेलो पण होतो. लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये एक पर्यावरणवादी कार्यकर्त्या होत्या की ज्यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यामुळे त्या खूप चर्चेत होत्या आणि त्यांनी पर्यावरणासाठी बरंच काही काम केले. त्यांना बियांची नावं झाडांची नावं अशा गोष्टी तोंड पाठ आहेत त्याच्यामुळे त्या चर्चेत होत्या. लक्षात ठेवा तुम्ही इथं कट करून पण जाऊ शकत होता. सलीम अलींचा तर काही संबंध नव्हता कारण ते पक्षाच्या बाबतीत होते. मैदा पाटकर नदीशी संबंधित आहे त्यांचा आणि जंगलाचा काही संबंध नाही. सुंदरलाल बहुगुणा आणि तुळशी गौडा ह्या दोन्हीमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं साहजिक होतं. पण बघा सुंदरलाल बहुगुणा बऱ्याच दिवसापूर्वी निधन पावलेत. मला वाटतं 21-22च्या आसपास ते निधन पावले. राहिलं कोण? तुळशी गौडा की जे आता निधन पावले त्यांचं आणि त्या चर्चेत आहेत. लक्षात ठेवा जंगलाचा विश्वकोश म्हणजे इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आहेत कर्नाटकच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या तुलसी गौडा. 49 उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नंतर बघा आजच्या पेपर मधला करंट अफेअरचा हा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे नवी दिल्लीला काय केलं होतं? दहशत विरोधी परिषद 2024. बाबा इथं 2025 चं 26 पाठ नाही केलं अजून 2024 कधी वाचू? 2024 विचारला आयोगाने. बघा आयोग किती लांबपर्यंत जायला पण एवढे लांब आपण करू शकत नाही. तर एक अंदाज लागतो आपल्याला दहशतवाद कोण दहशतवादाविरुद्ध कोण काम करतं? लक्षात ठेवा कोणी आयोजित केली होती? लक्षात ठेवा ही केली होती नवी दिल्लीला 7-8 नोव्हेंबर 2024 ला. कधी? 7 ते 8 नोव्हेंबर 2024 ला ही परिषद नवी दिल्ली इथे आयोजित केली होती. कुणी केली होती? लक्षात ठेवा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ने काय केली होती? ही परिषद तिथं आयोजित केली होती. म्हणजे 50चं उत्तर काय पाहिजे आपलं? ऑप्शन क्रमांक 3 हे 50चं उत्तर पाहिजे. ठीक आहे. प्रश्न बघा बरोबर आले त्याला टिक करून घ्या. अजिबात काही टेन्शन घेऊ नका. 100% तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क येतील. स्वतःवर विश्वास राहू द्या. बघू आन्सर की आयोग उद्या टाकतंय का गुरुवारी टाकतंय. पण लवकरच टाकीन कारण आयोग थोडं सध्या आयोगाने त्याचा मोड ऑन केला. आयोग थोडं फास्ट झालंय सध्याला. तर ठीक आहे. ओव्हरऑल बघितलं तर माझ्या मते सांगतोय याच्याशी मी 4-2 लोकांची किंवा 4-5 मुलांची जी काही चर्चा केली म्हणजे खूप कमी लोकांची चर्चा केली.
पण की ज्यांना एमपीएससीला चांगला अनुभव आहे किंवा ते एमपीएससीमध्ये आतापर्यंत बऱ्याच मेन्स दिल्यात त्यांनी किंवा बरेच पेपर दिलेत. तर त्यांचं मत सगळ्यांचं इन्क्लुडिंग माझं पण. तर बघा, की जर पाहिलं थोडं, तर थोडंसं हिस्ट्री टफ केल्यासारखं केलं होतं. जिओग्राफी मॉडरेट लेव्हल ठेवलं होतं. पॉलिटी आणि इको तर खूप सोपं केलं होतं. पॉलिटी पण ठीक होतं. मॅथ जरा अवघड केलं होतं आणि करंट पण मागच्या वेळेस एवढं अवघड नव्हतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. असो, पेपर कोणाला कसाही जाऊ द्या, अजिबात टेन्शन नाही नाही घ्यायचं. मस्त आज संध्याकाळी चिल करायचं, जेवण-बिवण करायचं. नंतर उद्यापासून नव्या जोशाने पुन्हा अभ्यासाला लागायचं. ठीक आहे, भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.